आणखी एक जिल्हा मुलींच्या तस्करीसाठी चर्चेत आलाय। त्यामुळे यवतमाळमध्ये खळबळ माजली आहे। राज्यात आधीच भोंदूबाबाची एक मोठी सिरीजच समोर आली आहे। त्यात अनेक महिला अत्याचाराची प्रकरणं देखील समोर येत आहेत। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानं तर कळसच गाठलाय। पण आता आणखी एक जिल्हा मुलींच्या तस्करीसाठी चर्चेत आलाय, कारण एक दोन नाही तर तब्बल 34 आदिवासी मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत। त्यामुळे यवतमाळमध्ये खळबळ माजली आहे। या मुली गेल्या कुठे, यांची विक्री केली गेली आहे का, की त्यांच्यासोबत आणखी धक्कादायक काही घडलंय का, हे नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका सध्या एका अत्यंत खळबळजनक आणि गंभीर प्रकारामुळे हादरून गेलाय। आदिवासी बहुल पट्ट्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे वळलं। हे केवळ साधं बेपत्ता होण्याचं प्रकरण नाही, त्यामागे मानवी तस्करी आणि आंतरराज्य गुन्हेगारी रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा राळेगाव मतदारसंघातील विविध गावांमधून आदिवासी समाजातील तरुण मुली अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं। स्थानिक पातळीवर तक्रारी होत असतानाच प्रफुल्ल चव्हाण यांनी या विषयाला वाचा फोडली। त्यांच्या दाव्यानुसार गेल्या केवळ 6 महिन्यात 34 आदिवासी मुलींना प्रेमाचं आमिष दाखवून किंवा फसवणूक करून पळवून देण्यात आलंय। या मुलींना प्रामुख्याने तेलंगणा इतर शेजारील राज्यांमध्ये विकलं जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। या संशयाला बळ देणारी एक ऑडिओ क्लिपही त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली। या क्लिपमध्ये कथितरित्या मुलींच्या विक्रीबाबत आणि पैशांच्या देवाणघेवाणीबाबत संभाषण असल्याचं सांगितलं जात असून यामुळे मानवी तस्करीचं गांभीर्य अधिक वाढलंय। आणि आम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत, परंतु ही जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि असे प्रकार पुढील घडू नये म्हणून हा जो याच्यातला सिंडिकेट प्रमुख आहे मजर कुरेशी आणि त्याची बायको कल्याणी कुरेशी, ह्या कल्याणी कुरेशीवर ऑलरेडी एक गुन्हा जालन्यामध्ये दाखल आहे, तिथे केस चालू आहे। आता जसं कळलं की तिला उज्जैनच्या सुद्धा ते तुरुंगात राहिली आहे। त्यामुळे ही काल परवा घडलेली एक आयसोलेटेड इन्सिडेंट किंवा एकत्र एक घटना नाही आहे, याच्या अगोदरही अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ बालविवाह म्हणून न पाहता याच्यामध्ये मानवी तस्करी आहे, याच्यामध्ये लव जिहादचा अँगल आहे। त्यामुळे या सर्व आरोपींचं मागील 1-2-3 वर्षाचं रेकॉर्ड तपासण्यात यावं, यांना कुणी या विषयासाठी फंडिंग केलं ते तपासण्यात यावं, यांनी यांच्या मोबाईलमधला रेकॉर्ड किती डिलीट केला आहे तो रेकॉर्ड रिस्टोर करण्यात यावा। प्रशासनाने यावेळी जर जाणीवपूर्वक वेळीच जर लक्ष दिलं असतं तर कदाचित एवढी मोठी घटना घडली नसती। परंतु या घटनेचा आम्ही शेवटपर्यंत मागमूस करू, शेवटपर्यंत पाठपुरावा करू आणि कधी एकाही आरोपी सुटणार नाही। प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल याचा आम्ही प्रयत्न करू। प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून मजहर कुरेशी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर येतंय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद राळेगाव शहरात उमटले आहेत। लोकांमध्ये असलेला संताप इतका प्रचंड होता की विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राळेगाव पोलीस ठाण्यावर एक विराट धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। पोलीस प्रशासनानं आतापर्यंत याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला। लोकांचा रोष पाहता राळेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता, ज्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला। पोलीस उपअधीक्षक साहेब मान्य थोरात साहेब या ठिकाणी होते, भैसाने साहेब या ठिकाणी होते। राळेगाव मध्ये जी घटना घडली ही घटना अत्यंत निंदनीय आहे। आमच्या हिंदू भगिनी या ठिकाणी हिंदू भगिनींना जे मुस्लिम मजर या ठिकाणी कुरेशी जो होता, या कुरेशीच्या माध्यमातून या आमच्या भगिनींना परराज्यामध्ये विकल्या जात होतं। लव जिहाद सारखे प्रकरण या कुरेशीच्या माध्यमातून होत होते। गेल्या 2-3 वर्षापासून हा कुरेशी अवैध धंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती यांनी जमवलेली आहे। याचे अवैध धंदे रेतीचे असतील, गोतस्करीचे असतील, जुव्याचे असतील आणि या ठिकाणी जी काही त्याची माया जमवली, या मायावर कुठेतरी अंकुश लागावा याकरिता आज जो पोलीस प्रशासनाकडे आमची निवेदन आहे की ज्या आमच्या हिंदू भगिनींना 34 आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणावरून लंपास केल्या गेल्या,
ही निंदनीय बाब आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलंय। त्यांनी तातडीनं यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले। केवळ 1-2 मुलींचं प्रकरण असलं तर ती वैयक्तिक बाब असू शकली असती, मात्र 34 मुली एकाच भागातून गायब होणं ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलंय। प्रकरणातील मानवी तस्करीचा फोन तपासून यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का याचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला कळवलं। पोलीस विभागाने युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली। काल रात्रीपर्यंत 10 ते 15 लोकांना चौकशीसाठी घेतलं। बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला। मजर कुरेशी जो आहे आणि त्यांचे पत्नी दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे। त्यामुळे निश्चितच पोलीस विभागाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ। दुसरीकडे प्रशासनाने संशयित आरोपींच्या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। राळेगाव नगरपालिकेने मुख्य संशयित मजहर कुरेशी याच्या मालकीच्या अवैध बांधकामावर आणि अतिक्रमणावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केलंय। गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसावा या उद्देशाने ही बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। सध्या यवतमाळ पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। सुमारे 5 संशयितांची चौकशी सुरू आहे। बेपत्ता असलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली असून त्यांना शेजारील राज्यांमध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे। हा विषय केवळ राळेगाव पुरता मर्यादित नसून संपूर्ण आदिवासी पट्ट्यात अशा प्रकारे मुलींची तस्करी होत आहे का याचाही शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे। आता पोलीस प्रशासनासमोर राजकीय आरोप प्रत्यारोप आणि जनक्षोभामुळे या प्रकरणाला मोठं वळण मिळालं असून येत्या काही काळात यामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते।